सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या काळात अनेक जुन्या परंपरा हळूहळू कमी होत चाललेल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जोडवी वात. अधिक महिन्यात भक्तिभावाने लावली जाणारी ही वात केवळ परंपरा नाही, तिच्या मागे आहे सौभाग्य आणि देवी कृपेचा सुंदर संदेश. चला तर जाणून घेऊया जोडवी वातीचे धार्मिक महत्त्व, या वातीमागील सौभाग्य, देवी कृपेचा सुंदर असा अर्थ. जोडवी वात ही प्रामुख्याने लोक परंपरा आणि घरगुती धार्मिक प्रथा मानली जाते. याचा स्पष्ट उल्लेख एखाद्या मुख्य पुराणात जोडवी वात या नावाने आढळत नाहीये. पण अधिक मासात दीपदान, दिवा लावणे, देवी पूजन, सौभाग्यवर्धक पूजा अर्चना याचे महत्त्व स्कंद पुराणामध्ये, पद्मपुराण, भविष्य पुराणामध्ये सांगितलेले आहे. जोडवी वात ह्या देव पूजा अर्चनेच्या परंपरेतून तयार झालेली आहे. ही पारंपरिक स्त्री सौभाग्याशी जोडलेली प्रथा मानली जाते. जोडवी वातीचा थेट उल्लेख पुराणामध्ये जरी नसला तरी अधिक महिन्यात दीपदान आणि दिवा लावण्याचे महत्त्व अनेक पुराणामध्ये सांगितलेले आहे. म्हणजे ही जोडवी वात ही लोक परंपरा आहे. आज आपण अधिक महिन्यातील एक सुंदर पण हळूहळू कमी होत चाललेली परंपरेविषयी जाणून घेणार आहोत. म्हणजे ही परंपरा लुप्त नाही पण कमी कमी होत चालली आहे. ती परंपरा कोणती आहे तर जोडवी वात. आजच्या आधुनिक काळात अनेक जुन्या परंपरा मागे पडताना दिसतात. पूर्वी काय आपल्या आई आजी भक्तिभावाने काही गोष्टी करत असत, त्या आज फार कमी घरामध्ये दिसतात. त्यापैकीच एक म्हणजे अधिक महिन्यात लावली जाणारी ही जोडवी वात. अधिक महिना हा अत्यंत पवित्र पुण्यदायी मानला जातो. या महिन्यात जप, दान, पूजा अर्चना याचे विशेष असे महत्त्व आहे. याच्यामध्ये जोडवी वात ही वात काही साधी वात नसते, ती असते सौभाग्य आणि संस्कृतीचा सुंदर अर्थ आहे ह्या दडलेला आहे. जोडवी हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे जोडवी आकाराची वात तयार करून देवी समोर किंवा तुळशीपुढे दिवा लावण्याची परंपरा काय पूर्वी होती, म्हणजे पूर्वी करत परंपरेनं, पण आता ती कमी होत चाललेली आहे. असं मानलं जात होतं पूर्वी की भक्ती म्हणजे काय, दिवा लावणं म्हणजे काय, सौभाग्याचं प्रतीक, अंधारावर मात करून प्रकाश पेटवणे, म्हणजे अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश पेटवणे म्हणजे दिवा लावणे. पूर्वी काय गावाकडे संध्याकाळी देवापुढे किंवा दिवा लावण्याचं खूप महत्त्व दिलं जायचं. पहिले घरातील मोठ्या स्त्रिया स्वतः हाताने तयार करायच्या ह्या वाती. कापूस आधी स्वच्छ निवडायचं आणि त्याच्यापासून ही जोडवी वात तयार करायची आणि चांगल्या तुपात किंवा तिळाच्या तेलामध्ये ही लावली जायची. त्यावेळी काय करायचं, ही लावल्यावर काय व्हायचं, घरात एक वेगळी शांतता, भक्तिमय वातावरण निर्माण व्हायचं. असं मानलं जाईल की दिव्याचा प्रकाश म्हणजे काय, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरामध्ये, नकारात्मकता दूर होते. विशेषतः अधिक महिन्यात ही वात लावणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातंय. आजच्या काळामध्ये अनेकांना या परंपराविषयी माहिती पण नाही. अनेक मुलींना ह्या जोडवी वात किंवा अनेक स्त्रियांना आताच्या आधुनिक काळामध्ये कोणाला माहिती पण नाही ही जोडवी वात काय असते आणि हे माहिती पण नाही. कशामुळं, कारण काय तर मोबाईल, धावपळ, बदललेली जीवनशैली यामुळे अशा अनेक सुंदर परंपरा कमी होत चाललेल्या आहेत. पण आपल्या संस्कृतीतील या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे ही आपली जबाबदारी आहे. आता जोडवी वात कशी करायची ते आपण बघूया. आपण पहिल्यांदा काय करायचं, कापूस स्वच्छ निवडून घ्यायचा. त्याच्यानंतर दोर वाती जशा आपण बनवतो तशा 2 वाती बनवायच्या. त्याच्यानंतर त्याला पीळ द्यायचा आणि काय अजून एक मला सांगायचं वाटतं की ह्या 2 वातीमध्ये एक हळदीचा आणि एक पिवळा कलर लावून तशी सुद्धा वात करतात आणि त्याला 2 पिळ्या द्यायच्या आणि गोल जोडवीचा आकार करून ही वात तयार करायची आणि दिवा लावायचा त्याचा गोल. आणि काही ठिकाणी याच्यामध्ये असंही केलं जातं की ह्याची आरती पण केली जाते. आणि अधिक महिन्यामध्ये हे तुळशी समोर आणि देवघरात भक्तिभावाने लावली जाते. विशेषतः हे सौभाग्यवर्धक वात मानली जाते. काही ठिकाणी जोडवी वातीचा दिवा फक्त लावला जात नाही तर दिव्याची ते आरती सुद्धा केली जाते. जोडवी वात लावण्याचे अनेक फायदे आहेत. काय फायदे आहेत त्याच्यामध्ये, घरात सकारात्मकता, शांत वातावरण निर्माण होतं, देवीची कृपा, सौभाग्य लाभते. अधिक महिन्यात दिवा लावणे पुण्यदायी मानलेले आहे. घरात नकारात्मकता दूर होते आणि भक्तिभाव, मनशांती वाढते. जुनी संस्कृती आणि परंपरा जपल्या जातात. काही ठिकाणी वैवाहिक सुख आणि कुटुंबातील आनंदासाठी जोडवी वात लावली जाते. देवघरातील दिव्यामुळे सात्विक वातावरण तयार होतं. भक्तिभावाने लावलेला एक छोटासा दिवा देखील मनाला मोठी शांतता देऊन जातो.
जर आपल्या घरात अजूनही जोडीवात लावली जात असेल, खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. आणि जर ही परंपरा बंद झाली असेल, अधिक महिन्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ती सुरू करण्याचा प्रयत्न नक्की करावा. कारण परंपरा फक्त विधी नसतात, ते आपल्या भक्तीचा, संस्काराचा, संस्कृतीचा अमूल्य ठेवा असतात. परंपरा फक्त जुन्या नसतात, ते आपल्या संस्काराचा आणि संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा पण आहे. आजच्या काळामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये अनेक परंपरा हळूहळू कमी होत चाललेल्या आहेत, पण अशा छोट्या छोट्या धार्मिक गोष्टी आपल्या मनाला भक्तीशी जोडून ठेवतात. जोडवी वात ही सुद्धा त्यापैकी एक सुंदर आणि भावपूर्ण अशी परंपरा आहे. अधिक महिन्यात भक्तिभावाने लावलेला हा छोटासा दिवा किंवा ह्याची आरती आपल्या घरामध्ये शांतता, सकारात्मकता, देवा भक्ती वाढवतो असं मानलं जाते. पूर्वी आपल्या आजी, आई भक्तीने या परंपरा जपत होत्या. त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि ते पोहोचावं. अधिक महिन्याच्या पवित्र काळामध्ये भक्तिभावाने केलेली छोटीशी सेवा देखील खूप पुण्यदायी मानली जाते. आपल्या संस्कृतीतील अशा सुंदर परंपरा आपण जपूया आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. पुरुषोत्तम भगवानाच्या चरणी नतमस्तक. श्री पुरुषोत्तम, जय पुरुषोत्तम भगवान.